रामकृष्ण हरी मंडळी. तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत संत तुकाराम महाराज यांची पावनभूमी म्हणजे देहू या ठिकाणी. देहू म्हटलं म्हणजे आषाढी आणि कार्तिकीला भव्य अशी गर्दी असते. या भव्य अशा कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला लागणार 14 टाळकरी प्रवेशद्वार. या 14 टाळकरी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला असतं काळा मारुती मंदिर आणि रस्त्याच्या दोघं साईडला असतात खेळण्याची दुकानं, प्रसादाची साधनं वगैरे असतात. पुढे गेल्यानंतर आपण घेतलं नवशा गणपतीचं दर्शन, जे मुख्य मंदिराच्या उजव्या साईडला असतं. सगळेजण या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं जात नाही. पुढे गेल्यानंतर आपण हा लहान मुलगा भेटला. हा म्हटला, दादा टीका लावू का? मग त्याने मला टीका लावला, बुके लावले. त्याच्याकडे बघितल्यावर वाटतं की खूप शांत, निरागस आणि खूप प्रेमळ मुलगा. मग मी त्याला थोडेसे पैसे दिले आणि मी पुढच्या प्रवाहाला निघालो. पुढे आपल्याला महाद्वार लागणार. महाद्वाराच्या आतमधून आपण प्रवेश करत असतो. सध्या खूप कमी गर्दी होती, त्याच्यामुळे दर्शन खूप चांगलं होणार होते. मंदिराच्या आत गेल्यानंतर आपल्याला पूर्ण परिसर दिसणार. पूर्ण परिसरमध्ये सध्या गर्दी कमी असल्यामुळे आपण या बारीने खूप लवकर दर्शन घेऊ शकतो. आपण प्रथमतः या मंदिरात जाणार आहोत. या मंदिरामध्ये विठ्ठलाची आणि रुक्मिणीचे मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेणार आहोत. प्रथम आपण घेतलं कासवाचं दर्शन. आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ आणि फोटोला मनाई असते, तरी आपण छोटासा प्रयत्न घेतला आणि एक छोटासा व्हिडिओ घेतला. बघू शकता आपण आतमध्ये विठ्ठलाची रुक्मिणीचे मंदिर आहे, बाजूला दानपेटी आहे. डाव्या साईडला गेल्यानंतर आपल्याला दिसणार प्रभू श्रीरामांचं मंदिर. तिथं माता सीता, लक्ष्मण तिघांचं मूर्ती आहे. त्याच्या डाव्या साईडला बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसणार भव्य अशा कमानी, आनंदमय परिसर. पुढे सरळ जाताना डाव्या साईडला आपल्याला हरेश्वर मंदिर दिसणार. हरेश्वर मंदिराच्या आतमध्ये शिवलिंगाची दर्शन घ्यायला असणारी गर्दी. बाहेर आल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जगातली सर्वात मोठी पगडी, जी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला घेऊन जातात. डाव्या साईडला आपल्याला दिसणार शिळा मंदिर. हे आहे शिळा मंदिर. याच्या आतमध्ये आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती. याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणार डाव्या साईडला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा. ह्याच्यामध्ये लिहिलेले अभंग जसेचे तसे इथं आहेत. बाहेर आल्यानंतर आपण डाव्या साईडला जाणार मंदिराकडे. इथं विनेकरी महाराज उभे असतात. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसणारा परिसर. या परिसरामध्ये संध्याकाळी भजन कीर्तन होत असतात. ही समोर जी दिसते ती आहे पालखी. जी संत तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपूरला दरवर्षी आषाढी कार्तिकीला जात असते. लाखो भाविक भक्त सोबत असतात. आनंदमय वातावरण असतं. बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसणार गरुड मंदिर. त्याचं आपण दर्शन घेतलं. गरुड मंदिरच्या मागं आहे शिवलिंग आणि पादुका. याचं आपण दर्शन घेतलं. पुढे गेल्यानंतर डावे साईडला आपल्याला दिसणार गणपतीचं मंदिर. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. त्या गणपतीच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतलं आणि पुढे आपण महाद्वारातून बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसणार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं, जे पूर्ण लाकडाचं बांधकाम केलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर संतांचे प्रतिमा आपल्याला दिसतील. संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि खाली लाल अक्षरामध्ये लिहिले आहे संत तुकाराम महाराजांचे अभंग. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची निवासस्थान असल्यामुळे ही त्यांची मूर्ती आहे. त्याचं आपण दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर डाव्या साईडला जिजामाता यांचं राहतेघर आहे, ज्या संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी आहेत. हा तिकडे जाण्याचा, वाड्याकडे जाण्याचा मार्ग. वाड्याकडे जाताना प्रथमतः आपल्या डाव्या साईडला छोटीशी खोली दिसणार. तर हे आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी जिजाबाई.
जिजाबाई यांचं हे मंदिर, यांचं हे राहते घर, जे आताही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. पूर्ण बांधकाम वरती बघितल्यावर कळलं की पूर्ण बांधकाम हे लाकडाचं आहे. आजही तिथं काही फोटो लावलेले आहेत. तर आज आपल्याला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये देवदर्शनाबद्दल काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.